कोळी समाज आणि आदिवासी समाजाच्या बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू होती आणि याच बैठकीदरम्यान हा सगळा गोंधळ झाला। कोळी समाजातील नागरिकांना एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अडचणी येत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी एक बैठक आयोजित केलेली होती आणि याच बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे। सूरज मसूरकर अधिकची माहिती देत आहे। सूरज, नेमका का गोंधळ झालेला आहे, काय यामागची कारण आहेत? नक्कीच ऋतुजा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती कोळी समाज आणि आदिवासी समाजासाठी एक जी बैठक बोलवली होती त्यांच्या विविध मागण्यांसाठी, त्या बैठकीमध्ये हा जो गोंधळ आहे तो झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। लकी जाधव नामक जी व्यक्ती होती, कोळी समाज आणि आदिवासी समाजाची जी प्राथमिक लोकल जे नेते आहेत, त्यांनी कुठेतरी या बैठकीमध्ये कोळी समाज आणि आदिवासी समाजाला बोगस म्हटल्याचा उल्लेख बैठकीमध्ये केला आणि त्या बैठकीच्यावरून कुठेतरी हा जो राडा आहे तो सुरू झाला। कोळी समाज आणि आदिवासी समाज आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यांनी आतमध्येच घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली होती ना, त्यानंतर मात्र पोलिसांनी सर्व समाजाचे जे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढला, सह्याद्री अतिथीगृह बाहेर काढलं। त्यासाठी जळगावचे आमदार जे आहेत गिरीश महाजन हे देखील त्यांना समजण्यासाठी बाहेर आले। मात्र जे कोळी समाज आणि आदिवासी समाज होते ते पूर्णपणे आक्रमक झाले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। लकी जाधव जो व्यक्ती होता, जो नेता म्हणून स्वतःला म्हणतो, तर त्यांनी कुठेतरी आदिवासी समाजांनी जे कोळी समाज आहेत त्यांना कुठेतरी बैठकीमध्ये बोगस म्हटलं, त्यामुळे बैठकीतच जे सगळे कोळी समाज बांधव आहेत ते आक्रमक झाले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। निश्चित सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। एक मिनिट काय झालं?